इंद्रो विशङ्क्य मम धाम जिघृक्षतीति कामं न्ययुक्तः स गणं सपदर्युपाख्यं गत्वाप्सरो वसन्तसुमन्दवातेः स्त्रीप्रेक्षणेषु भीरविद्यतन्महीज्ञः. अर्थात इंद्राला अशी भीती वाटली की नारायण तप करून इंद्रपत्त बळकावणार नाही ना. तेव्हा त्याने मदनाला त्याच्या परिवारासह नारायणाच्या तपाचा भंग करण्यासाठी प्रेरणा केली. नारायणाचा महिमा मदनाला माहीत नव्हता. बोरीच्या झाडावरून त्या आश्रमाला बदरिकाश्रम असे नाव पडले होते. मदनाने आपल्याबरोबर अप्सरा घेतल्या, वसंत ऋतू घेतला, सुखकर मंद असा वायू घेतला व तो त्या आश्रमात गेला. अप्सरांच्या नेत्रांचे कटाक्ष हेच बाण करून त्याने नारायणाला मोहित करण्याचा प्रयत्न केला. त्यासी स्वरूपाचे लक्ष सहजी असे प्रत्यक्ष, ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष अलक्षाचे लक्ष प्रबोधी स्वये, तया स्वरूपाचा निजबोध स्वये पावावया विशद, अद्यापवरी ऋषीवृंद नित्य संवाद करिताती त्यासी, जे स्वरूप लक्षेना जनी ते विशद करुनी देववचनी, तेची अनुग्रहे करुनी अनुभवा आणि तत्काळ ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर, त्या माझी नारायण अवतार, तेथ वर्तले चे चरित्र अतिविचित्र ऐकराया. ऐसा नारायणाचा प्रताप देखोनी निष्ठा दृढ तप, तेणे इंद्रासी आला कंप, म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा. त्याचे तप देखोनी परम, म्हणे गेले गेले स्वर्गधाम, इंद्रकोपे प्रेरिला काम, अप्सरा संभ्रम समवेत, काम समवेत अप्सरा, सवे वसंत ही दुसरा, क्रोधू अवघिया पुढारा, जो तापसाते पुराणागवी सदा. तीर्थतीर्थीचे अनुष्ठान क्षमानुपजे अंतःकरण, कोपू येताच जाण करी उगाणा तपाचा. क्रोधू तापसांचा उघड वैरी, तापसा नागवी नानापरी, तोही नारायणा वरी अवघ्या अग्री चालिला, ऐशी मिळवणी बिरुदायिते. आली बद्रिकाश्रमा समजते, नारायणू तपकरी जेथे, उठावली तेथे अति आक्रमेसी, वसंती शृंगारिले वन, कोकिळा कळीरवे गायन, सुगंध शीतळ झळके पवन, पराग संपूर्ण वरुषती सुमने, तेथे भ्रमरांचे झणत्कार, कामिणी गायन कामाकार, हावभाव कटाक्ष विकार, कामसंचार चेतविती, नवेची कामिनी कामबाधा, पराक्रमून चलेची क्रोधा, तोही सांडोनिया बिरुदा, परतला नुसधा म्लानवदने. अर्थात हे राजा, त्या नारायणाला स्वस्वरूप साक्षात समजत असते. त्यामुळे तो स्वरूप निष्ठेचा सिद्धांत सांगतो. जे लक्षणीय नव्हे, म्हणजेच मनानेही जे ग्रहण करता येत नाही, ते अलक्ष, जे ब्रह्म, त्याचा तो उपदेश करतो. आणि त्याची सेवा करणारे ऋषी या प्रत्यक्ष ज्ञानासाठी त्याच्यापाशी नित्य संवाद करतात. जे स्वरूप नित्य ज्ञान दृष्टीने प्रत्ययास येत नाही, तेच तो नारायण शब्दांनी विशद करतो आणि अनुग्रह करून त्याचा तत्काळ अनुभव आणून देतो. श्रेष्ठ ज्ञाते असे अनेक ऋषी आहेत. त्यापैकी हा नारायण ऋषीचा अवतार होय. त्या अवतारात ज्या विशेष घटना घडल्या त्या तू श्रवण कर. नारायण मोठा तपस्वी होता. ते तप पाहिले व इंद्राला भीती वाटली. हा निष्पाप नारायण माझा स्वर्ग ताब्यात घेईल असे त्याला वाटले. नारायणाचे कठीण तप पाहून गेले गेले माझे स्वर्गस्थान गेले असे त्याला वाटले व त्याने क्रोधाने अप्सरांच्या समूहासह कामाला बोलवले. तेव्हा कामदेव हा अप्सरा, वसंत ऋतू आणि तपस्व्यांचे तप नष्ट करणारा क्रोध यांना बरोबर घेऊन नारायणाच्या बद्रिकाश्रमाकडे निघाला. अनेक तीर्थांमध्ये अनुष्ठान करावे, पण जेथे क्षमा पाहिजे तेथे क्रोध यावा, असे झाले तर तपाचा नाश होतो. क्रोध हा तपस्वी लोकांचा उघड वैरी आहे. तो तपस्वी लोकांची अनेक प्रकारे हानी करतो. तो सर्वांच्या पुढे चालला. सर्वजण नारायणाला त्रस्त करण्याचा निर्धार करून
जेथे नारायण ऋषी तप करीत होता तेथे मोठ्या समारंभाने प्रकट झाले. वसंत ऋतूने त्या वनात सर्वत्र बहर आणला. कोकिळ गायन करू लागले. मंद सुगंधित वायूच्या थंड झुळका येऊ लागल्या. फुलांच्या परागांची पखरण पडू लागली. भ्रमरांचे गुंजन सुरू झाले. अप्सरा गायन व नृत्य यांनी काम उद्दीपित करण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण नारायणाला काम किंवा क्रोध यांमुळे काहीच बाधा होईना. तेव्हा क्रोध हतबल झाला आणि परत फिरला. विज्ञाय शक्र कृतम क्रममादिदेव प्राह रहस्य गत विस्मय एच मनाना मा भैष्ट भूमदन मारुत देववधो गृहीत नो बलिम शून्यमिमं कुरुध्वम्. अर्थात हे सर्व इंद्राचे कारस्थान आहे, हे ते आदिदेवाने जाणले. आपल्या स्थिर मनाबद्दलही त्याला गर्व झाला नाही. तो म्हणाला, हे मदना, हे वायो, हे अप्सरांनो, भिवू नका. मी आतिथ्य करतो, ते स्वीकारा. हा आश्रम मी आपले आतिथ्य केले नाही तर शून्य ठरेल. यास्तव आपण या आश्रमाला धन्य करा. मग मदने मांडून या ठाण, विंदी कामिनी कटाक्षबाण, तेने घाये नारायण अणुप्रमाण न दंडळेची, शस्त्रे तोडिता आकाशासी, आकाश स्वये सावकाशी, तेवी कामे छळिता नारायणासी, तो निज संतोषी निर्द्वंद्व, अंगी निज तेज सत्ता, अग्नि तेज प्राशु जाता, तोंड चळे चवी चाखिता, तेवी कामिनी कामना नारायण दृष्टी, नेणता नारायण महिमे, धावोनी घाला घातला कामे, तेव्हा अवघीच पराक्रमे, स्वनिंद्य कर्मे लाजली, तेथ अवघी झाली परांगमुखे, पाठमोरे निघालो अधोमुखे, तेव्हा त्यांची गती निशेखे, नारायणे देख कुंटली, इंद्रिय नियंता नारायण, नेणुनी चळू गेली आपण, त्या पुढती पुनरागमन, सर्वथा जाण करवेना, मागे न निघवे निश्चिते, ऐसे जाणोनी समजते, थोर गजबजिले तेथे, भयचकिते व्याकुळे, जाणोनी नारायण प्रताप, आता कोपून देईल शाप, येणे धाके म्लान रूप, अतिसकंप भयभीते, ऐशी देखोनी त्यांची स्थिती, कृपेने तुष्टला कृपामूर्ती, अणुमात्र कोपू नये चित्ती, अभिनव शांती नारायणाची. इंद्रे केला अपराध, तरी नारायणासी न येची क्रोध, बापू निज शांती अगाध, न मनी विरुद्ध कामादिकांचे, न येची कामादिकांवरी कोप, इंद्रासहित नेदीच शाप, नारायणाच्या ठाई अल्प, कदा विकल्प नुपजेची, अपकार्यावरी जो कोपला, तो तत्काळ कोपे नागविला, अपकार्या जेणे उपकार केला, तोची दादुला परमार्थी, अपकार्या उपकार करीती, त्याची नावगा परमशांती, ते शांतीची निजस्थिती, दावी लोकांप्रती आचरोनी, परमार्थाची मुख्यत्वे स्थिती, पाहिजे एका परमशांती, ती शांतीची उत्कट गती, दावी लोकांप्रती आचरोनी. अर्थात मदनाने नारायणाला अप्सरांच्या कटाक्षांनी विद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण नारायण मुनी अविचलित राहिला. आकाशावर शस्त्र मारले तर ज्याप्रमाणे आकाशाचा तुकडा पडत नाही, त्याप्रमाणे मदनाने कितीही प्रयत्न केला तरी नारायण आत्मतुष्ट निर्विकार राहिला. एखादा मनुष्य अग्नीला खाऊ लागला तर त्याचे तोंड जसे जळते, त्याप्रमाणे नारायणासमोर अप्सरांचीच कामवासना जळून गेली. नारायणाचे सामर्थ्य न जाणता इंद्राच्या सांगण्यावरून मदनाने प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. तेव्हा तो व त्याबरोबरचे वसंतादी सर्व साक्षीदार परम लज्जित झाले. मदनाने आणि साक्षीदारांनी माना खाली घातल्या. ते सर्व इंद्राकडे परत जाऊ लागले, पण नारायणाने त्यांची गती कुंठित केली. नारायणाला छळायला गेलेले ते सर्व परत फिरण्यास मात्र स्वतंत्र राहिले नाहीत, कारण सर्वांच्या इंद्रियांचा नियंता नारायणच होय हे त्यांना माहीत नव्हते.
आपल्याला परत जाता येत नाही हे पाहून सर्वजण चकित आणि भयभीत झाले. नारायणाचे सामर्थ्य त्यांना कळले होते. कदाचित तो आपल्याला शाप देईल म्हणून सर्वजण म्लान झाले, थरथर कापू लागले. पण नारायणाला क्रोध आला नाही. त्यांची दया आली. तो त्यांच्यावर संतुष्टच झाला. नारायणाची शांती अद्वितीय होती. इंद्राने जरी अपराध केला तरी नारायण क्रुद्ध झाला नाही. त्यांची शांती मोठी विलक्षण. मदनादिकांच्या विरुद्ध त्याच्या मनात कोणताही विचार आला नाही. त्याला त्यांचा राग आला नाही आणि त्याने इंद्रालाही शाप दिला नाही. त्याच्या मनात कोणताच विकल्प उठला नाही. अपकार करणाऱ्यावर जो रागावतो तो त्या क्रोधाने नष्ट होतो, पण अपकार करणाऱ्यांवर जो उपकार करतो तोच खरा उत्तम परमार्थी. आपल्या शत्रूवरही उपकार करणाऱ्यालाच खरी शांती म्हणतात. मुख्य परमार्थ परमशांतीनेच सिद्ध होतो. ती परमशांती कशी असते ते नारायणाने प्रत्यक्ष आचरणाने दाखवले. इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवः सव्रीडनम्रशिरसः सकृणं तमूचुः नैतद्विभो त्वयि परे विकृते विचित्रम् स्वारामधीरनिक रानत पादपद्मे. अर्थात, हे राजा, अभय देणारा नारायण जेव्हा असे म्हणाला तेव्हा मदन व त्याचे सहकारी लाजले. लज्जेने त्यांनी आपली मस्तके लपवली व ते त्या दयाळू ईश्वराला म्हणाले, हे प्रभो, तू मायेहून विलक्षण, निर्विकार व सर्व आत्मज्ञानी लोकांना वंद्य असून आमच्यावर क्रोध न करता दया केलीस. हे मोठेसे आश्चर्यकारक नाही. भयभीत कामादिक अप्सरोगण साशंक त्याते अभयदाने सुख देवोनिया देख नारायण बोले. अहो काम वसंतादिक स्वामी, कृपा करून आलेत तुम्ही, तुमचेनी पदाभी कमी. आश्रमभूमी पुनीत झाली, तुमचे झालिया आगमन, अवश्य करावे आम्ही पूजन. हेची अमुचे अनुष्ठान, काही बळीदान अंगीकारा माझे. अवो अप्सरा देवकांता, तुम्ही भेवो नका सर्वथा, येथ आलिया समजता, पूज्य सर्वथा तुम्ही मज. आश्रम आलिया अतिथी, जे कोणी पूजा न करीती, त्यांची शून्य पुण्य संपत्ती आश्रमस्थिती शून्य होय. तुम्ही नांगीकारिता पूजन, काही न घेता बळीदान, गेल्या हा आश्रम होईल शून्य, यालागी कृपा करून पूजा घ्यावी. आश्रम आलिया अतिथी, तो पूज्य सर्वांस सर्वार्थी. अतिथी आश्रमी जे पूजिती, ते आश्रम कीर्ती शिववाणी. व्याही रुसलिया पाया पडती, तेवी विमुख जाता अतिथी. जे वंदोनिया सुखी करीती, ते सुख पावती स्वानंदे. व्याही रुसलिया कन्यान धाडी, अतिथी रुसलिया पुण्य कोडी. पूर्वापर जे का जोडी, तेही रोकडी क्षयो पावे. वैकुंठी ज्याची निजस्थिती, तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती. जे आश्रमी अतिथी पूजिती प्रीती ब्रह्मात्म भावे. ऐसी बोलिला तया प्रती, परी माझी हे अगाध शांती. हेही नारायणाचे चित्ती गर्वस्थिती असेना. ऐक राया अति अपूर्व, असोनी निज शांती अनुभव. ज्याच्या ठाई नाही गर्व, तोची देवादिदेव निश्चयसी. जो नित्य नाचवी सुरनरासी, ज्या भेणे तप सांडिजे तापसी. त्या अभय देवोनी कामक्रोधासी, आपणापासी राहविली. अर्थात, काम, क्रोध व अप्सरा, वसंत ऋतू, वायू सर्वच भयशंकित झाले होते. पण नारायणाने त्यांना अभय देऊन सुखी केले व तो म्हणाला, अहो काम वसंतादिक हो, तुम्ही स्वामी आहात. येथे येण्याची कृपा केलीत. तुमच्या येण्याने आश्रयभूमी पावन झाली. तुमचे आगमन झाले म्हणजे आम्ही तुमचे पूजन करावे, हेच आमच्या अनुष्ठानाचे एक अंग आहे. तेव्हा मी जे आतिथ्य करतो त्याचा कृपा करून स्वीकार करावा. अहो देवस्त्रियांनो, अप्सरांनो, तुम्ही मुळीच भिवू नका.
तुम्ही सर्वजणी मला पूज्य आहात. आपल्या घरी आलेल्या अतिथीची जो कोणी पूजा करीत नाही, त्याचे पुण्य जाते, संपत्ती जाते व आश्रम धर्मही बुडतो. तुम्ही माझ्या पूजेचा व दिलेल्या उपहारांचा स्वीकार न करता गेलात, तर या आश्रमाचे आश्रम पण नष्ट होईल. म्हणून कृपा करा, पूजेचा स्वीकार करा. आश्रमात येणारे अतिथी सर्वथा पूज्य असतात. जे अतिथींचा सत्कार करतात, त्यांच्या आश्रमाची प्रशंसा साक्षात शिव करतो. व्याही जर रुसला तर त्याला नमस्कार करूनच विनवण्या करून त्याचा रुसवा घालवतात. अशाच प्रकारे अतिथी परत जाऊ लागला तर त्याला वंदन करून जे परत आणतात ते आश्रमासी धन्य होत. याही जर रुसला तर तो मुलीला माहेरी पाठवत नाही. त्याप्रमाणे अतिथी रुसला तर अनंत जन्माचे पुण्य क्षय पावते. ज्या आश्रमात अतिथीला ब्रह्म समजून पूजा होते, तेथे वैकुंठीचा भगवान विष्णू नित्य निवास करतो, असे तो त्यांना बोलला. परंतु त्या नारायणाच्या मनाला आपल्या शांतीचाही गर्व झाला नाही. हे राजा, अशी अपूर्व शांती असूनही ज्याला मुळीच गर्व नाही, तोच निश्चयाने देवाधिदेव जाणावा. जो मदन मानवांना व देवांना नाचवितो, तपस्व्यांचे तप नष्ट करतो, त्या मदनाला व क्रोधाधिकांनाही अभय देऊन नारायणाने आपल्याजवळ ठेवून घेतले.